पार्थला कळालं वसु आत्या आणि रम्याचं सत्य. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की हॉलमध्ये पार्थ वसु आत्या आणि रम्याला जाब विचारत असतोय. तो म्हणतोय की तोच सिनेमेन कॉफीचा फोटो, तीच प्रोफाईल आणि जीवानंदिनीवर घाणेरडी कमेंट, अजून काही पुरावे आणि लिंक्स, कन्क्लुजन पाहिजेत का तुम्हाला? हे ऐकताच रम्याला तर धक्काच बसतो. वसु आत्याला खूप टेन्शन आलेलं असतंय. तेव्हा पार्थ म्हणतो, बोला आत्या आता, बोला आत्या. तेव्हा वसु आत्या म्हणते, ठीक आहे मी मान्य करते, आम्ही कमेंट केली होती, पण पार्थ अरे आम्हाला तुझ्याबद्दल खरंच खूप वाईट वाटत होतं रे. जीवाचा तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला खूप राग आलेला, मग केली आम्ही दोघींनी कमेंट. तेव्हा पार्थ म्हणतो, जीवा माझा भाऊ आहे. हे ऐकताच रम्या म्हणते, पण तो नालायक गुन्हेगार आहे तुझा. तेव्हा पार्थ म्हणतो, कोण कोणाचा गुन्हेगार आहे हे सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे रम्या, आणि हा आमचा पर्सनल मॅटर आहे, तू याच्यात पडू नकोस. आणि ज्यांनी कुऱ्हाडीने झाडाच्या मुळावर घाव घातलेला ना त्यांनी तुटलेल्या फांद्यांसाठी रडू नये. आणि कायम तुम्ही दोघी काव्या आणि नंदिनीला खाली खेचत आलात, सतत काही ना काही बोलायचा चान्सच शोधत आलात आणि त्यांना त्रास देत आलात. आणि वसु आत्या तू तर नंदिनी बाबत जे काही केलंय ना त्याला या जन्मात तर तुला माफी नाहीये. आणि 16 डिसेंबरला आम्ही सगळे आनंदात असताना या कार्यक्रमात गालबोट लावायची इच्छा तुमच्यासारख्या लोकांकडूनच होते. मला खात्री आहे हे सगळं तुम्ही दोघींनीच केलंय, कारण इतकं सगळं होत असताना तुम्ही काहीच बोलला नाही ना आमच्या बाजूने ना त्यांच्या विरोधात. यावरून मला समजून जायला हवं होतं हे सगळं तुम्हीच केलंय. हे ऐकताच रम्याला खूपच टेन्शन येतं. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या सुंदर अशी तयार झालीये. ती म्हणतीये, देशमुख काव्या 2.0 येतीये तुमची विकेट काढायला. तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ नंदिनी बरोबर फोनवरती बोलत असतो. तेव्हा नंदिनी त्याला असं म्हणते की मला असं वाटतंय की तुम्ही आता पुढे जायला काही हरकत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नंदिनी, याबाबत आपला विचार जुळू शकत नाही. तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की